बांद्र्याच्या किल्ल्यावर अशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या होणं मोठं किल्ल्याचं पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार आहे। अखिल चित्रेंनी या विषयी आधीही आवाज उठवला होता। आता त्यांनी उपरोधाने अशा पद्धतीनं एक्साइजनी परवानगी दिली का असं म्हटलेलं आहे। अशा परवानग्या कुठे नसतात, परंतु असं खुलेआम होतंय याचाच अर्थ त्याला राज्य सरकार परवानगी देतं असं त्याचा अर्थ होतो। आणि राज्य सरकार नुसतं बांद्र्याचा किल्ला नाही, विशाळगडाचं एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या, काय झालं विशाळगडावर अजून जशीच्या तशी स्थिती आहे। आणि त्याच्यामुळे राज्य सरकार किल्ल्याच्या त्या गोष्टी करतं। आपल्या किल्ल्यांना दर्जा मिळालेला, जागतिक वारशाचा दर्जा मिळालेला असतानाही या किल्ल्यांकडे अजूनही राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे। शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असे विखे पाटील यांनी टीका केलेली। राजकारणात जे पेरलं जातंय त्याचंच प्रायश्चित्त करण्याची पवारांना वेळ आली। असं कोणत्याही पक्षाचं अस्तित्व कधीच मिटत नसतं। अनेक पक्ष जे आहेत ह्या पक्षाची पाळंमुळं रुजलेली असतात, तेव्हा असं कोणी विखे पाटील म्हणल्याने कोणाचा पक्ष संपत नसतो। विचारसरणी ज्याची असते। इथे गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो, एकनाथ शिंदे असे म्हणाले। विरोधकांना त्यांनी टोला लागवला। तुमचा स्ट्रेस वाढतो म्हणून तुम्ही तिथे जातात, बाकी विरोधकांना तुमच्यापासून काय स्ट्रेस येणार आहे? तुम्हाला स्ट्रेस आला की तुम्ही गावाकडे जातात, असंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। बाकी तुम्ही काय कोणत्या वेळेला कोणती शेती करत असतात, कधी जाऊन कोणते काम असतात का काय? मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। हे आता घिसीपिटी कॅसेट येते, नवीन काय बोलत राहा म्हणा त्यांना। अजित पवार आपल्या पार्थ पवार बद्दल चौकशीला समोर जातील का, काय वाटतं आपल्याला? गेलं पाहिजे। अजित पवार नाकानं कांदे सोलतात ना, तर त्यांनी अशा चौकशीला सामोरं गेलं पाहिजे। उगाच माझा काही संबंध नाही, काही भ्रष्टाचार झाला नाही, अशा चौकशीला अजितदादांनी सामोरं गेलं पाहिजे। कारण मला असं वाटतं अशी परीक्षा अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे। कारण अजितदादाच्या पद्धतीनं मान्य आहे, अजितदादाची कार्यपद्धती, वागणं, हे सगळ्या गोष्टी आम्हाला 100% मान्य आहे। म्हणूनच बाकी बरबटलेले सगळे असते तर आम्ही थोडी म्हटलं असतो काय, पण अजितदादांनी या अग्निपरीक्षेला सामोरं गेलं पाहिजे। मुंबईमध्ये जे आहे तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे, कसं बघतात? सगळेच पक्ष असं म्हणत असतात, इलेक्शनचे सगळे ज्याचे त्याचे पुन्हा आघाड्या करत असतात, कारण आज कोणत्याही पक्षाची स्वबळाची शक्ती नाही। आज मुख्यमंत्री यांच्या शहरामध्ये 2-3 कार्यक्रम आहे, कसं बघता आपण? काय बघायचं त्याला, काय कार्यक्रम असं? त्यांनी काय त्याच्यात दिवे लावलेले? वसंतराव नाईकांचा पुतळा इकडचा इकडे ठेवला, त्यांनी काय त्याच्यात दिवे लावले? काही लोकांनी आधी संघर्ष केला। दुसरे कोणते कार्यक्रम त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहे। स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा 13 महिन्यांनी उद्घाटनाला वाट बघतो। आम्ही 17 सप्टेंबरला त्यांना वेळ मागितली होती, त्यावेळी दिली नव्हती। आता त्यांना वेळ मिळाला, आता ते आलेले, त्यामुळे त्यांनी काय फार दिवे लावायला थोडी येऊ लागले ते। सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने हा त्यांचा राजकीय धोरण असावं नाही, असं ते जसं आरोप करतात तसे फालतू आरोप आम्ही नाही करणार। ठीक आहे, या विकास कामाला आले, त्यांच्या पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आहे, त्याला ते आले, त्यांचा अधिकार आहे, आलं पाहिजे, गेलं पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही। त्यामुळे सगळ्याच गोष्टी राजकीय आणि ते जसे आरोप करतात तसं मी तरी नाही करणार।